हॅलो गाईज, मी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही कोल्हापूरला थांबलो आहे. रात्री लेट पोचलो होतो, त्यामुळे आमचं दर्शन काही झालं नाही. त्यामुळे आम्ही एक स्टे घेतला कोल्हापूरमध्ये. आता सकाळ झाली आहे, सर्वांचं आवरून झालं आहे. आम्ही म्हटलं सकाळी लवकर दर्शन करून घेऊ, कारण आम्हाला ज्योतिबाला पण जायचं होतं. आमचं आवरून झालं आणि आम्ही डायरेक्ट दर्शनाला निघालो. आता आम्ही पोचलोय मंदिरात पोचलो तेव्हा एवढा पाऊस नव्हता, पण जसं जसं दर्शनाला पुढे आलो तसं तसं खूप जोरात पाऊस सुरू झाला. ओटी घेतली आणि दर्शनाला निघालो. माझ्याकडे आतमधले क्लिप्स नाही आहेत, कारण मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळे मी उगाच रिस्क नाही घेतली. आमचं दर्शन झालं आणि आम्ही आता निघालोय ज्योतिबासाठी. रस्त्यात बॉईल केलेले कणीस होते, मग ते घेतले. त्रिशाला खूप आवडला. काना झोपून गेला होता. कानाने खूप त्रास दिला कोल्हापूरच्या मंदिरात, त्यामुळे तिथल्या पुजाऱ्यांनी मला पुढे घेतलं की मुलगा त्रास देतोय, यांना आधी दर्शन द्या. कानामुळे माझं दर्शन बाकीच्यांपेक्षा फास्ट झालं. हा रस्ता ज्योतिबा जाण्याचा आहे. खूप छान घाट होता, अगदी निसर्गरम्य होता. वातावरण अगदी बघण्यासारखं आणि फील घेण्यासारखं होतं. आता आम्ही पोचलोय ज्योतिबाच्या मंदिरात. आधी पाऊस नव्हता, पण आम्ही जसं जसं मंदिराच्या जवळ गेलो तसं तसा पाऊस वाढला आणि त्यानंतर धुकं पण खूप वाढलं. मंदिरात इतकं धुकं होतं की वातावरण खूपच छान वाटत होतं धुक्यामुळे. हे ज्योतिबाचं मंदिर आहे. माझी खूप कधीची इच्छा होती हे मंदिर बघण्याची, ती आज पूर्ण झाली. खूप छान मंदिर आहे, मला खूप आवडलं. मला खरं तर तो गुलाल उधळायचा होता, पण पाऊस असल्यामुळे मी उधळला नाही, कारण मी होता घातलेला व्हाईट ड्रेस. गुलालाने पूर्ण खराब झाला असता, त्यात पावसाने अजून डाग पडले असते, म्हणून मी काही केलं नाही तसं. इथे पण मोबाईल अलाउड नव्हता, पण मी गपचूप ही क्लिप घेतलेली. गाईज घ्या दर्शन घेऊन. दर्शन झालं आणि बाहेर आलो तर वातावरण खूपच छान होतं. पूर्ण वातावरणात धुकं पसरलेलं होतं. पुढचं गेटच्या बाहेरचं तर काहीच दिसत नव्हतं, एवढं धुकं होतं. आम्ही तसेच फोटो काढले आणि परत जाण्यासाठी निघालो. आम्ही खरं लोणावळा जाणार होतो, पण प्लॅनमध्ये अचानक बदल झाला. लोणावळा कॅन्सल केलं आणि आमचा प्लॅन ठरला महाबळेश्वरचा. तर आता आम्ही ज्योतिबाहून निघणार आहोत महाबळेश्वरसाठी. आधी जेवण करणार आहोत, मग पुढचं ठरवू पुढे जायसाठी. बाप्पा केला आपण बाप्पा इकडे बघ
ये पे ज्योतिबाला जाऊन इकडे ये ना, इकडे बघ ना, अवतार बघ तुझा, इकडे दाखव मला विशू, इकडे बघ ना, इथं सोडून जाऊ का तुला, इकडे बघ. है मुझसे कोई स्मार्ट? बताओ खुद. नहीं तुम खुद दे. मैं ये नहीं कहता तुम मेरी बात मानो, तुम खुद देखो ना, फैसला तुम करो. का बर जमतंय का त्यांना? नाही तर पुढे घ्या, आपली मागून करायचं. नको टाकलं ना भाऊ. हॅलो हॅलो, हा बोला ना, हा बोला ना, काय काम होतं? आम्ही थोडी थोडी पेटपूजा करण्यासाठी राहू हॉटेलला थांबलो. हॉटेलचा व्ह्यू तुम्ही बघू शकता, एकच नंबर व्ह्यू होता. त्यांनी जी हॉटेलची रचना केलेली ती मला खूप आवडली, त्यामुळे मी जास्त क्लिप्स घेतल्या हॉटेलच्या. तुम्ही बघा, तुम्हाला पण हॉटेल खूप आवडेल. खूपच छान व्ह्यू होता हॉटेलचा. आम्ही तिथे छान फोटोशूट पण केले. बराच वेळ आम्ही हॉटेलमध्ये थांबलो. पोरांनी पण छान एन्जॉय केला. हो, इकडे जास्त छान होतं. शुभू त्यांना सांगायचं असं मांडणी वगैरे लय भारी केलेलं आहे. काय होतं? सोलकडी असेल. भोई भोई नाना ट्रक जवळ आहे. आपण त्याचं चाललंय मस्त स्टेरिंग फिरवायचं काम. गाईज, आम्ही आता घेतले साताऱ्याचे कंदी पेढे आणि परत ट्रॅव्हलिंगला सुरुवात केली.
सरकार बाजूला काटा पाहते पुढं काटा. आता आम्ही ऑलमोस्ट महाबळेश्वरपर्यंत पोहोचत आलेलो आहे. घाट चढायचा अजून बाकी आहे. आम्ही आता जाऊन आधी एखादं रिसॉर्ट बघणार आहोत आणि रिसॉर्ट घेऊन तिथे एक 7 स्टे आमचा होईल आणि त्यानंतर पुढच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला तिथला एन्जॉय सर्व दाखवेल, रूम दाखवेल. आत्तासाठी एवढंच. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. हा व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला नोटिफिकेशन पाहिजे असेल तर बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.